स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर इयत्ता पहिली ते 8वी मधील शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजच्या या जी-आरमधील माहिती असणार आहे अत्यंत महत्त्वाची। कारण या मुलांना मिळणार आहे मोफत गणवेश। तर ही जी मोफत गणवेश ही जी योजना आहे, या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत हा जी-आर आपल्याकडे आलेला आहे। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। आणि यामध्ये जी शालेय व्यवस्थापन समिती आहे, त्यांच्या बाबतीत देखील खूप महत्त्वाची माहिती आहे या जी-आरमध्ये। तर चला मग आता आपण पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता या जी-आरचा विषय तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर आहे प्रस्तावना। या प्रस्तावनेमध्ये अशा काही प्रकारची माहिती दिलेली आहे, की ही जी योजना आहे ती इयत्ता पहिली ते 8वी या मुलांसाठी, मुलींसाठी असणार आहे। आणि या योजनेमध्ये सर्व मुली तसेच अनुसूचित जाती जमाती व सर्व प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना देखील मोफत गणवेश या योजनेचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे। आणि ही योजना जी आहे ती 2024-25 व 25-26 या शैक्षणिक वर्षामध्ये जी आहे ती अंमलबजावणी करण्यात येणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामधील आता आपण माहिती इथे पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता सन 2025-26 शैक्षणिक वर्षापासूनच मोफत गणवेश या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात येणार आहे। आणि त्यासाठी काही खालील निर्णय घेतलेले आहेत ते आता आपण इथे पाहूया। तर पहिला निर्णय अशा काही प्रकारे आहे, केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत जी आहे ती करण्यात येणार आहे। त्यासाठी समग्र शिक्षणाअंतर्गत केंद्र शासनाने तुम्ही इथे पाहू शकता समग्र शिक्षण अंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम व राज्य शासनाच्या मोफत गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयामार्फत विहित कालावधीत वर्ग करण्यात यावी। म्हणजेच अशा प्रकारची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे, की जे केंद्र शासन आहे आणि जे राज्य शासन आहे यांच्या मार्फत जी मोफत गणवेशाची रक्कम जी आहे ती शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जी आहे ती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद जी आहे ती लवकरात लवकर वर्ग करणार आहे आणि करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते देखील या शासन निर्णयान्वये देण्यात आले आहेत। तर केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणवेशाची रंग व रचना संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित करावी। म्हणजेच जी शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यांच्याकडे जो आहे तो हा हक्क राहणार आहे, की जो गणवेश आहे तो कोणत्या रंगाचा असावा किंवा त्याची रचना कशा प्रकारे असावी। आणि ही माहिती शाळा व्यवस्थापन समितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तर तुम्ही पाहू शकता ज्या शाळांमध्ये स्काउट गाईड हा विषय आहे, अशा शाळांनी नियमित एका गणवेशाची रंगसंगती शाळा स्तरावर निश्चित करावी। आणि हा देखील अधिकार जो आहे तो शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडे राहणार आहे। त्याच्यानंतर मोफत गणवेश योजनेअंतर्गत जो वाटप करण्यात येणारा गणवेश आहे तो कशा प्रकारे हवा याविषयीची माहिती येथे आहे। तर तो कशा प्रकारे हवा, की जे विद्यार्थी आहेत त्यांना शाळेचा गणवेश नियमितपणे परिधान करावा लागतो। तर जो शाळेचा गणवेश आहे तो चांगल्या रंगाचा असावा। तुम्ही खरेदी करताना ही काळजी घ्यायची आहे। ही माहिती असणार आहे शाळा व्यवस्थापन समितीसाठी। आणि जो विद्यार्थी आहे त्याच्या शरीराला किंवा त्वचेला इजा न होण्याची दक्षता जी आहे ती शाळा व्यवस्थापन समितीने घ्यावी। अशा प्रकारचे विचार लक्षात ठेवूनच त्यांनी जो हा गणवेश आहे तो खरेदी करावा। आणि हा गणवेश तुम्ही खरेदी केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कापड जे आहे ते 100% पॉलिस्टर नसावे याची देखील काळजी शाळा व्यवस्थापन समिती जी आहे ती यांनी घ्यायची आहे। तर जे राज्य शासन आहे आणि जे केंद्र शासन आहे ते लवकरात लवकर या गणवेशाची रक्कम जी आहे ती शाळेच्या समितीला वर्ग करण्यात येईल। आणि त्यानुसार जी शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यांनी त्यांच्या व्यवस्थापनेनुसार जे कपडे आहेत ते खरेदी करावे व जे मुले आहेत त्यांना देखील वाटण्यात यावे। अशा प्रकारची माहिती जी आहे काही शासन निर्णय जे आहेत ते या जी-आरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा।